बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक गणपत जाधव लिखित कथा मूर्तीचं गूढ. बुवानं डोळ्यांची उघडझाप करत वेळेचा अंदाज घेतला. थंडीमुळं पांघरुणातनं बाहेर पडावं असं वाटत नव्हतं. मंदिराच्या बाहेर काळोख किट्ट अंधार. बुवा मात्र उठला. अंगावर घेतल्या पांघरुणाची घडी घालून ठेवली. जोराचा वारा आला. मंदिरामधल्या दिव्याच्या ज्योतीला हिसडा बसला. तसा गारटाही मंदिरात घुसला. थंडीनं बुवाचं अंग थडथड उडू लागलं. तरीही बुवा उठला. मोक्षाच्या वाटेवरच्या प्रवाशानं शरीर यातनांचा विचार करायचा नसतो. बुवानं बाहेरच्या अंधाराचा कानोसा घेतला. पहाट झाली होती. बुवा मंदिरातनं बाहेर पडला. शौचाच्या पाण्यासाठी लागणारं डबडं उचललं. तो मंदिरापाठीमागच्या दाट झाडीत निघाला. जाता जाता तळ्यातनं डबडं भरून घेतलं. तो आता झाडीत घुसला. दाट झाडीच्या मध्यावर मोकळं पटांगण. अंधारात सार रान जंगली श्वापद सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ताब्यात असतं. पण बुवा त्या श्वापदांना घाबरत नव्हता. परमेश्वरावर त्याचा ठाम विश्वास होता. त्याच्या आज्ञेशिवाय कोणतंही श्वापद बुवाच्या शरीराला स्पर्श करणार नव्हतं. सभोवतालच्या जंगलातनं जाग्या झालेल्या पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. बुवा चवड्यावर बसलेला. एवढ्यात पुढ्यातनं भलं मोठं जनावर सळसळत पाणवट्याकडे निघून गेलं. पण बुवा जागचा हल्ला नाही. रिकामं डबडं मंदिराच्या पाठीमागे टाकलं. बुवानं मंदिराच्या कोपऱ्यातली बादली उचलली. एका हातात अंग पुसण्यासाठी एक कोरडं वस्त्र घेतलं. बुवा आता कडुनिंबाच्या काडीनं दात घासत घासत तळ्याकडे निघाला. अंगातले कपडे काढले तसा त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. थंडीनं बादली तळ्याच्या पाण्यात बुडवली. डुबुक डुबुक असा आवाज झाला. पाण्यावरनं येणाऱ्या गार वाऱ्याच्या थपडा बुवाच्या उघड्या अंगावर आदळत होत्या. तरीही बुवानं गारगर वंद पाण्याची बादली डोक्यावर उपडी केली. साऱ्या अंगात झिंझिण्या आल्या. पण बुवा बादल्यावर बादल्या डोक्यावर ओततच राहिला. त्याच्या डोक्यावरल्या केसांतून जटातून पाणी गळत राहिलं. आता अंगातलं रक्त गोठतंय की काय असं वाटू लागलं. कोरड्या वस्त्रानं बुवानं अंग पुसलं. तो आता मंदिराची वाट चालू लागला. उघड्या अंगानं बुवानं देवळीतील तेलाची बुदली उचलली. बूज काढून दगडी दिव्यात तेल ओतलं. दिव्यातली ज्योत प्रखर झाली. बादलीतलं पाणी कमंडलूनं देवाच्या मूर्तीवर ओतू लागला. त्या मूर्तीनंही स्नान केलं. बुवानं वेगवेगळ्या मिश्रणाचा लेप मूर्तीच्या कपाळावर दंडावर लावला. मूर्तीला भक्तिभावे प्रणाम केला. गारगर वंद फरशीवर पोटावर झोपून मूर्तीपुढं लोटांगण घेतलं. आता बुवा उभा राहिला. देवळातली घंटा वाजवत आरतीला सुरुवात केली. मंदिराच्या परिसरातील निरव शांततेत तो आवाज चिरत गेला लांब गावापर्यंत. बुवाच्या आवाजानं गावातली कामधंद्याची गडबड असणारी माणसं डोळ्यात झोप घेऊनच कामाला लागली. आरती झाल्यावर बुवाला थंडी कमी झाल्यासारखी जरा वाटू लागली. तरी पण तरतरी यावी म्हणून बुवानं आपलं सामान ढुंडाळलं. एक चिलीम आणि थोडा गांजा काढला. बुवा कमंडलूतलं पाणी थोडं थोडं टाकून गांजा मळू लागला. समोरच्या तळ्यावरनं थंड हवेचे झोत सरळ मंदिरात घुसत होते. बुवानं चिलीम भरली. आता चिलमीचं तोंड राहून राहून चमकू लागलं. बुवाच्या चेहऱ्यावर आता टवटवी आली होती. डोळे लालबुंद झाले होते. बुवाला आता थंडीचं काहीच वाटत नव्हतं. सूर्याचा गोळा आता चांगलाच वर आला होता. बुवा मंदिराच्या बाहेर आला. त्यानं पश्चिमेकडच्या डोंगर रांगावर नजर टाकली. डोंगराच्या डोक्यावर महादेवाचं मंदिर. भगवा झेंडा मिरवत उभारलेलं.
त्या मंदिराला जायला डोंगराच्या पलीकडच्या मेथ्यातनं रस्ता. डोंगराच्या मध्यावरच ओळीनं बसवल्यागत खोबण्या दिसत होत्या. बुवाला या मंदिरात येऊन 15 दिवस झाले असतील. आल्यापासून बुवाच्या मनात त्या खोबण्याविषयी कुतूहल जागं झालं होतं. त्या खोबण्या तिथं कशा? त्या खोबण्यात काय आहे? बुवाला काहीही माहिती नव्हतं. तरीही बुवाच्या मनात त्या खोबण्याविषयी ओढ निर्माण झालेली. आज बुवानं ठरवलं, आज त्या खोबण्या बघायच्या. बुवानं मंदिरातलं आपलं सामान नीट रचून ठेवलं. डोंगरातल्या वानरांनी पळवू नये म्हणून बुवानं आपलं वस्त्र एका हातानं सावरलं. सकाळचं कोवळं ऊन डोंगरावर चमकत होतं. बुवानं मंदिरासमोरच्या तळ्याला वळसा घातला. आता तो डोंगर पायथ्याला आला. तो सारा डोंगर निहाळत होता, पण त्या खोबण्यापर्यंत जाण्याची वाटच सापडत नव्हती. तो घुटमळला. एकाच जागी बराच वेळ उभा राहिला. त्यानं डोळे बारीक केले. डोंगराच्या एका बाजून आपली कफनी सांभाळत त्या स्पष्ट खुणावरून चालायला सुरुवात केली. खडी चढण चढावी लागत होती. बुवा त्या डोंगरानं झपाटल्या गत त्या चढणीवर झुंजत होता. चढताना बुवाला धाप लागत होती. पायाखालून निसटलेला दगड सरळ खालच्या दरीत कोसळत होता. कोवळं ऊन, थंडीचे दिवस, तरीही बुवाच्या चेहऱ्यावर अंगावर घामाचे लहान लहान थेंब जमा झाले होते. शरीर थकल्यागत वाटत होतं. बुवानं ती चढण पार केली. तो आता सपाटीला आला होता. डोंगर पायथ्यावरून एवढूशा दिसणाऱ्या खोबण्या म्हणजे विशाल मानवनिर्मित गुहा होत्या. त्या गुहांच्या समोर एक पिंपळ वृक्ष उभा होता. डेरेदार सावली. बुवा त्या सावलीत बसला. जीव थंडावल्यागत वाटत होता. एक वेगळाच आनंद त्या सावलीत होता. आता बुवा उठला. तोंडाचा चंबू असून ते आश्चर्याने हळू लागला. अखंड दगडात कोरलेल्या गुहा, वेगवेगळ्या भावना दाखवणारी शिल्पातली माणसं. बुवा बघत बघत एका विशाल अंधाऱ्या गुहेसमोर येऊन उभा राहिला. त्याला ती अंधारी गुहा मोहिनी घालते असं वाटू लागलं. बुवा आता पुढं चालणार एवढ्यात अद्भुत प्रकार घडावा तसा अंधारी गुहा प्रकाशमान होऊ लागली. सूर्याची किरणं आता थेट गुहेत घुसली होती. बुवा दुसरं नवल बघितल्यासारखा बघत उभारला. त्यानं ती मूर्ती पाहिली. उंच चबुतऱ्यावर पद्मासनात बसलेली, डोळे अर्धवट मिटलेले, चेहऱ्यावर तेज, साऱ्या सुखाचा स्वामी असल्यागत. बुवाची नजर त्या अर्धवट मिटलेल्या डोळ्याला भिडली. त्या अर्धवट मिटलेल्या डोळ्यांतून असीम आनंदाचा प्रकाश ज्योत बाहेर पडल्यासारखा वाटत होता. त्या डोळ्यांकडं, त्या चेहऱ्यावरल्या तेजाकडं बघताना बुवाच्या अंगावर काटा उभा राहिला. आपल्याला ते डोळे काहीतरी सांगताहेत असा त्याला भास झाला. काही मिनिटातच सूर्य वर सरकू लागला तशी गुहा अंधारू लागली. बुवा गुहेच्या बाहेर आला. बाहेरून अंधारात हरवत जाणाऱ्या मूर्तीकडे पाहू लागला. त्या मूर्तीच्या डोळ्यात, चेहऱ्यावरील तेजात काहीतरी गूढ दडल्यागत वाटू लागलं त्याला. ते अर्धवट मिटलेले डोळे तर आपल्याला खुणावतच होते. कशासाठी खुणावत असतील ते डोळे? मोक्षासाठी? छे, मोक्ष असा सहजासहजी कुठून मिळणार? त्यासाठी गिरीकंदरात देहदंडन, उग्र तपश्चर्या करावी लागते. पण आपल्या आयुष्याची ती वेळ जवळ आली असेल तर ती मूर्ती आपल्याला मोक्षाचा मार्ग दाखवणार आहे असं बुवाचं मन त्याला वारंवार ठणकावून सांगू लागलं. बुवा अस्वस्थ झाला. डोकं भणभणायला लागलं होतं. तो अंधाऱ्या गुहेत सारखा डोकावून बघत होता. बुवा त्या विशाल पिंपळ वृक्षाखाली बसला. खाली डोंगरतळाचं मंदिर खूप छोटं दिसत होतं. या गुहा कोणी खोदल्या? केव्हा खोदल्या? आणि ती मूर्ती अशी अंधारात कशी? नाही, ती मूर्ती उजेडातच असावी, पण त्या गुहेत उजेड जागवणारे परागंदा झाले असतील.
मोक्षाचे धनी झाले असतील, नाहीतर कोणत्या तरी संकटात सापडले असतील ते. एक ना अनेक विचारांनी बुवाचं डोकं बधीर व्हायची वेळ आली. बुवा त्या पिंपळ वृक्षाच्या सावलीतून उठला. परत ती खडी उतरू लागला. शरीर पार थकलं होतं. पोटात भुकेनं गोळा उठला होता. जेवढी अवघड चढण तेवढीच अवघड उतरण. बुवा डोंगर तळाला आला. मंदिरातल्या माठातलं एक कमंडलू भरून पाणी घटाघटा प्यायला. डोक्यात भवाच्या माशागत विचार. काशीला असताना श्रद्धानंदाच्या आश्रमात आपण हजारो ग्रंथांचा अभ्यास केला, हजारो मूर्त्या पाहिल्या, पण ही मूर्ती वेगळीच होती आणि तिचे ते अर्धवट मिटलेले डोळे. बुवाला झिंझिने आल्यागत वाटू लागलं. बुवानं परत चिलीम भरली. गांजाचा तो धूर बकाबका छाताडात भरून घेऊ लागला. आता त्याला जरा बरं वाटू लागलं. पण ती काही क्षण दिसलेली मूर्ती बुवाला वारंवार अस्वस्थ करत होती. बुवा उठला. भूक लागली होती. भिक्षेसाठी खूप लांबवर गावात जावं लागणार होतं. मिळालेली कोरडी भिक्षा परत शिजवावी लागणार होती. बुवा कमंडलू, झोळी, चिमटा घेऊन वाटेला लागला. मंदिरासमोरच्या झाडीतून तो तळ्याजवळ आला. तळ्याला वळसा घालून गावाच्या दिशेनं झपाझपा पावलं टाकत निघाला. गावाच्या तोंडावर तो भला मोठा वाडा, गावच्या प्रमुखाचा. आज त्या वाड्यातच भिक्षा स्वीकारून माघारी फिरायचं असं ठरवून बुवा त्या वाड्यासमोर उभा राहिला. हर हर महादेव, अलक निरंजन. त्या वाड्यातली एक रूपवान स्त्री आपल्या हातातल्या पात्रात चांगल्या प्रतीचं तांदूळ, गुळाचा खडा, आणखी काही सामान घेऊन आली. बुवानं भिक्षा स्वीकारली. त्या स्त्रीला तोंड भरून आशीर्वाद दिला आणि माघारी वळला. पायाचे गोळे दुखू लागले होते. तसाच तो डोंगराच्या रोखानं निघाला. डोक्यात एकच विषय, ती मूर्ती, त्या मूर्तीचं तेज, त्या मूर्तीचं बोलावणं, सारं काही अगम्य. विचाराच्या तंद्रीत बुवा मंदिराजवळ आला. वानरांनी मंदिराला वेढलेलं. सगळीकडं वानरच वानरं. बुवानं हातात दगड घेऊन वानरांना हुसकावलं. मंदिरात बघतो तर देवळीतली तेलाची बुदली मंदिरातल्या फरशीवर पडलेली. त्यातून हळूहळू गळणाऱ्या तेलाचा ओघळ फरशीवरून वाहत होता. दिव्याची ज्योत विझली होती. बुवाचं गबाळ वानरांनी विस्कटून टाकलं होतं. बुवा जाम वैतागला. एक एक वानर धरून बदडावं असं त्याला वाटू लागलं. पण वानरं जंगलात पळून गेली होती. बुवानं आपलं गबाळ नीटनेटकं केलं. सारं मंदिर स्वच्छ केलं. मंदिराच्या आवारात 3 दगडांची चूल मांडली. त्यावर भात शिजवायचं भांडं ठेवलं. झऱ्यावरून आणलेलं पाणी ओतलं. आता चुलीला चांगला जाळ लागला होता. बुवा अस्वस्थ मनानं एरझाऱ्या घालीत होता. त्या अज्ञाताचा शोध लावायला हवा, तो मनाशीच म्हणत होता. शिजलेला भात पोटात ढकलल्यावर बुवाला गाढ झोप लागली. स्वप्न पडलं. स्वप्नात ती मूर्ती अर्धवट मिटलेल्या डोळ्यानं खुणावत होती. तिच्या डोळ्यातून, कांतीतून पाझरणारं तेज असह्य होतं. बुवाच्या अंगाला दरदरून घाम फुटला. गाढ झोपेतून तो खडबडून जागा झाला. तो अंथरुणावर उठून बसला. त्यानं इकडं तिकडं पाहिलं. सगळीकडं नीरव शांतता. बुवाला आणखी भीती वाटू लागली. खरं तर ती मूर्ती मनाला, डोळ्यांना गारवा देणारी होती. सारखं सारखं तिच्याकडे बघत राहावं अशी मोहिनी घालणारी ती मूर्ती. पण बुवा त्या मूर्तीच्या वारंवार डोक्यात येण्यानं घाबरला होता. बुवा आता सरळ बसला. बुवाला काय करावं सुचत नव्हतं. त्याला वाटलं आपण काही दिवस त्या म्हसोबाच्या मंदिरात राहिलो होतो. म्हसोबाचा तो खूप मोठा दगड, शेंदूर फासलेला, त्यावर पुजाऱ्यानं डोळे लावलेले. किती दहशत बसवणारं ते दृश्य. संध्याकाळ झाली की त्या मंदिराकडं कोणीही फिरकायचं नाही, पुजाऱ्याशिवाय. पण आपणाला कधी भीती वाटली नाही.
पण आज सकाळपासून त्या मूर्तीचे शांत डोळे आपणाला अस्वस्थ करत आहेत. आता आपण त्या मूर्तीसमोर अनुष्ठान ध्यान धारणा केली पाहिजे. पण आपण अनुष्ठान कसं करणार? त्या मूर्तीला जागृत करण्याचं मंत्र आपल्याला माहीत नाहीत. काय करावं बरं? त्या मूर्तीला जागृत करण्याचे मंत्र स्वामी श्रद्धानंदांना माहीत असणार. त्या मूर्तीचं गूढ नक्कीच श्रद्धानंदांना माहीत असणार. श्रद्धानंद दैवी शक्ती मिळालेले साधू आहेत. आपण आता इथला मुक्काम संपवून उत्तरेकडे जायला हवं. त्यानं स्वामींच्या आश्रमात जायचं ठरवलं. पण आजची रात्र मात्र इथं एकट्यानं काढणं अवघड होतं. हो, पण आज सोमवार. गावातली 5-25 माणसं दर सोमवारी या मंदिरात येतात. भजन गाणी म्हणतात. आजही ते लोक येतील. दिवस मावळत चालला. बुवाचं लक्ष सारखं त्या पश्चिमेकडच्या डोंगराच्या खोबणीवर जात होतं. तो गावाकडून येणाऱ्या रस्त्याकडे बघत बसला. अंधार पडला. बुवानं दिव्यातली ज्योत मोठी केली. परमेश्वराचं नामस्मरण करत बसून राहिला. नामस्मरणात लक्ष लागत नव्हतं. थोड्या वेळानं त्यानं नामस्मरण बंद केलं. आता हे भणभणणारं डोकं स्वामींच्या आश्रमात गेल्याशिवाय शांत होणार नव्हतं. अंधार वाढत गेला. डोंगरातल्या जंगलातून वेगवेगळे आवाज यायला लागले. तसा गावाकडच्या रस्त्यावरूनही आवाज यायला लागला. अस्वस्थ बुवाला बरं वाटू लागलं. रस्त्यावरचा आवाज मंदिराच्या जवळ आला. पण आलेली माणसं तीनच. बुवा त्यांच्याकडे बघत राहिला. आलेल्या माणसांनी सांगितलं, महाराज, आज भजन होणार नाही. गावातली माणसं शोकात बुडाली आहेत. गावच्या कडेच्या त्या मोठ्या वाड्यातला गाव प्रमुख वारला होता. आलेली माणसं ही गांजाच्या तलफेसाठी आली होती. बुवानं विचार केला, काही का असेना, आज रात्री कुणाच्या तरी सोबतीची आवश्यकता वाटत होती. बुवानं सारं मंदिर स्वच्छ केलं. आलेली माणसं आणि बुवा तळ्यावर जाऊन हातपाय धुवून आले. बुवानं मंदिरातला दिवा मोठा केला. तेल ओतलं. वात मोठी केली. मंदिरातली घंटा वाजू लागली. सोबत टाळ्या. टाळ्यांच्या साथीनं देवाची आरती सुरू झाली. दोघांनीही देवाला प्रणाम केला. आता माणसं आपल्या उद्योगाला लागली. गांजाच्या भुकटीच्या गोळ्या बनवू लागल्या. बुवानं चिलीम काढली. पेटलेल्या चिलमीतला धूर चौघांच्या छताडात घुसत होता. उरलेला धूर मंदिरात पसरत होता. आता चौघांचेही डोळे तांबारले होते. एक दोघं व्यस्त बडबड करत होते. बुवानं विषय काढला. डोंगरातल्या गुहा पाहिल्यात का तुम्ही? बुवा, मी पाहिल्यात. एक जण, ती अंधाऱ्या गुहेतली मूर्ती पाहिलीत का? बुवा, नाही, ती मूर्ती दिवसातून एकदाच काही मिनटं दिसती म्हण. एक जण, मग गावातल्या कोणी पाहिली आहे का? बुवा, होय, पण बघणारे म्हणतात ती मूर्ती अतिसुंदर आहे. तिच्या अंगातून प्रकाश निघतोय म्हणून. एक जण, पण या गुहा कोणी खोदल्यात आणि ती मूर्ती कोणी बनवली? बुवा, या गुहा पांडवांनी एका रात्रीत खोदल्यात असं म्हणतात लोक, आणि ती मूर्ती त्यांनीच केली असेल. एक जण. बुवाच्या मनात वेगळाच प्रश्न वळवळू लागला. ती मूर्ती पांडवांपैकी कोणाची असावी का? पण नाही, आपण तर स्वामींच्या आश्रमात सगळे ग्रंथ चाळले, पण असल्या मूर्तीचं वर्णन कोठेही नव्हतं. ती मूर्ती मोक्षदात्याचीच असली पाहिजे. आपण आता गप्प बसून चालणार नाही. त्या मूर्तीच्या रहस्याचा छडा लावला पाहिजे, नाहीतर हातची संधी निघून जाईल. अंधार वाढला होता. इतर तिघं कधीच झोपले होते. विचार करून थकलेल्या बुवालाही मध्यरात्रीनंतर झोप लागली. स्वप्नातही मोक्षदात्याचा विचार घोळत राहिला. पहाटेला बुवा नियमाप्रमाणे उठला. जंगलाच्या मध्यातल्या पटांगणात शौचाला जाऊन आला. आज तो मुक्काम हलवणार होता. बुवा त्या तळ्यावर गेला.
बादली घेऊन. काल आंघोळ करताना मंदिरातल्या पूजेचा विषय मनात घोळत होता. पण आज थंड पाण्याच्या कितीही बादल्या डोक्यावर घेतल्या तरी ती अंधारी गुहा आणि ती तेजस्वी तपस्व्याची मूर्ती डोक्यातून जात नव्हती. बुवाचं लक्ष सारखं पश्चिमेकडच्या डोंगरावर जात होतं. त्यानं आंघोळ उरकली. कोरड्या कपड्यानं अंग पुसलं. डोक्यावरल्या जटातून केसातून थबकणारं पाणी पुसून काढू लागला. पण जटातून पाणी गळतच राहिलं. बुवा मंदिरात आला, भरलेली बादली घेऊन. कमंडलूमध्ये पाणी घेऊन तो मूर्तीला अभिषेक घालू लागला, स्वामीच्या आश्रमात शिकलेले मंत्र म्हणत. बुवाच्या आवाजानं बाकी तिघेजण जागे झाले, पण ते आंघोळ न करताच गावाच्या रोखानं अंधारात गडप झाले. बुवानं पूजा आटोपली. फरशीवर मांडी घालून पेटलेल्या चिलमीचे झुरके मारले. सकाळची कोवळी किरणं सगळ्या जंगलावर चमकत होती. बुवाला वाटलं उत्तरेकडच्या प्रवासाअगोदर त्या मूर्तीचं आणखी एकदा दर्शन घ्यायला हवं. त्या मूर्तीला जागृत करणारे मंत्र कळाले म्हणजे आपल्यासाठी मोक्षाचं दार उघडलं जाणार. आपण जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होणार. सगळं काही आत्म्याच्या उद्धाराकरता. बुवानं आपलं सामान नीट आडोश्याला ठेवलं. काल जंगलातल्या वानरांनी धुमाकूळ घातला होता. बुवा आता त्या डोंगराच्या पायथ्याला आला. कालचा ओबडधोबड रस्ता. बुवा त्या रस्त्यावरनं वर चढू लागला. उशीर करून चालणार नव्हतं, कारण सूर्याची किरणं काही मिनिटच त्या गुहेत राहतात. त्यावेळेसच त्या मूर्तीचं दर्शन होणार होतं. बुवा धापा टाकत टाकत विश्रांतीसाठी त्या पिंपळ वृक्षाखाली विसावला. खूप बरं वाटत होतं. तो सारखा त्या अंधाऱ्या विशाल गुहेकडे बघत होता. गुहेचं तोंड प्रकाशमान होऊ लागलं तसा बुवा उठला. गुहेच्या विशाल दारातनं आत शिरला. विशाल चबुतऱ्यावरची ती विशाल मूर्ती जणू काही अर्धवट मिटलेल्या डोळ्यानं बुवाकडेच पाहत होती. बुवा त्या मूर्तीकडे बघत राहिला. त्याला कळून चुकलं, या अंधाऱ्या गुहेत प्रकाशाचा महान स्रोत वास करतोय. त्यानं त्या मूर्तीचं दर्शन घेतलं. गुहा अंधारू लागली. बुवा बाहेर आला. आता त्याला खात्री पटली, या मूर्तीचं तेज फक्त आपल्यालाच जाणवतंय, कारण आपली मोक्षाची वेळ जवळ आली आहे. त्यानं शेवटचं त्या गुहेकडे बघून घेतलं. डोंगर उतरू लागला. आता क्षणभरही इथं थांबून उपयोग नव्हता. स्वामीच्या आश्रमात लवकरात लवकर पोचणं आवश्यक होतं. या मूर्तीला जागृत करण्याचा मंत्र शोधून अनुष्ठान करणं आवश्यक होतं. मंदिरात आल्यावर बुवानं आपलं सामान घेतलं. त्या मंदिरातल्या देवाला भक्तिभावे प्रणाम केला. मंदिरातल्या माठातलं त्यानंच भरलेलं पाणी प्याला. मंदिराकडं पाठ करून तो गावाच्या रोखानं निघाला. वाटेत कुठंतरी भिक्षा ग्रहण करण्याचा त्यानं बेत केला. बुवा झपाटल्या गत चालत होता. त्या भल्या मोठ्या वाड्यासमोरून तो गुमान चालत गेला. बुवाजवळ भक्तांनी दिलेलं दान होतं, परंतु बुवानं वाहनाऐवजी पायी पायी काशीला जायचं ठरवलं. तो मजल दर मजल करत चालला होता. अंधार पडला की एखाद्या मंदिराचा आश्रय घेत होता. उजाडलं की चालत होता. उत्तरेला जवळ करत होता. खूप दिवसानंतर बुवाला ते गंगेचं पात्र दिसलं. त्या पात्रातून वाहणारं ते पवित्र पाणी, सगळ्या माणसांना पापमुक्त करणारं. बुवा काशीत असताना या नदीत खूप अंघोळ करायचा, पण आता त्याला खूप दिवस लोटले होते. त्या रात्री बुवा एका धर्मशाळेत राहिला. सूर्योदय झाल्यावर तो श्रद्धानंदांच्या आश्रमात जाणार होता. पहाटेला गंगेच्या पात्रात भक्तांची गर्दी उसळलेली. बुवाही त्या पाण्यात उतरला. हिमालयातनं येणारं हे गार गार पाणी. बुवानं त्या पाण्यात बुडी मारली. थंडीनं अंग लटलटत होतं. सगळ्या पात्रात गंगामातेच्या नावाचा जप चालला होता. सारं काही भक्तिमय. उगवतीला सूर्याचा गोळा वर येत होता. बुवानं ओंजळभर पाण्याचं अर्ध्य त्या उगवत्या सूर्याला दिलं. काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला तो निघाला. खूप गर्दी. सगळीकडे एकच कोलाहल. बुवा माणसांच्या रांगेत धक्काबुक्की खात पुढं पुढं सरकत होता. काशी विश्वेश्वराच्या गाभाऱ्यात गेला. भक्तिभावानं हात जोडले. त्याला खूप बरं वाटलं. बुवा मंदिरातून बाहेर पडला.
समोर गंगा नदीचे विशाल पात्र. या पात्राच्या कडेला श्रद्धानंदाचा आश्रम होता. पण काशी आता खूप बदलल्यासारखी दिसत होती. जागोजागी नवनवीन तपस्व्यांचे आश्रम उभे होते. एका काळी निर्जन असणारा हा भाग आज माणसांनी गजबजलेला होता. बुवा चालत चालत खुणा ओळखत श्रद्धानंदांच्या आश्रमासमोर उभा राहिला. आश्रम खूप बदलला होता. पूर्वी या ठिकाणी खूप जंगल होतं. त्या जंगलात गवतानं शाकारल्या आपल्या कुट्या होत्या. आता समोर सिमेंटनं बांधलेली मोठी इमारत दिसत होती. बुवानं आश्रमाविषयी खात्री करून घेतली. त्यानं आश्रमात प्रवेश केला. आश्रमातल्या झाडांखाली 4-5 तपस्वी ध्यानधारणा करीत होते. बुवा थोडा पुढं सरकला. एका खोलीत कफणीधारी संन्याशी मोठमोठाली पुस्तकं चाळत होते. त्यातल्या एकानं बुवाचं स्वागत केलं. बुवानं आपली ओळख सांगितली. आश्रमात बहुतेक सगळे नवखे दिसत होते. बुवानं श्रद्धानंदाची चौकशी केली. एका संन्याशानं सांगितलं, श्रद्धानंद 4 वर्षांपूर्वी हिमालयात तपश्चर्या करण्यासाठी निघून गेलेत. अन श्रद्धानंदाचे पट्टशिष्य विष्णुबुवा? बुवानं विचारलं. विष्णुबुवांचं निर्वाण झालं. बुवा आता विचारात पडला. त्या मूर्तीचं गूढ उकलणारं आता कोणी नव्हतं. त्या रात्री बुवानं आश्रमात मुक्काम केला, पण झोप लागत नव्हती. मन सैरभैर झालं होतं. आता काय करावं? कोणाला विचारावं त्या मूर्तीला जागवण्याचा मंत्र? कोणाला माहिती असेल त्या मूर्तीचं नाव? बुवा रात्रभर न झोपता विचार करत राहिला. आता आपण स्वतःचा रस्ता स्वतःच शोधायचा त्यानं ठरवलं. रात्री कधीतरी झोप लागली. दिवस उगवताना आश्रमवासियांच्या धावपळीनं बुवा जागा झाला. आश्रमातले संन्याशी गंगेवर स्नानाला निघाले होते. बुवा उठला. आपलं सामान नीट ठेवलं. त्या संन्याशांच्या मागानं नदीवर निघाला. नदीच्या पवित्र पाण्यात स्नान केलं. गंगेला हात जोडले. काशी विश्वेश्वराच्या मंदिराकडे तोंड करून हात जोडले. आश्रमात आता पूजेची तयारी चालली होती. वेगवेगळी वाद्य वाजवली जात होती. आश्रमातल्या प्रत्येक मूर्तीची स्वतंत्र आरती सुरू झाली. सगळा आश्रम वेगळ्याच धुंदीत होता. शंख नगारा वाजत होता. बुवाही त्या आरतीत तल्लीन झाला. पण क्षणभरच सगळी वाजणारी वाद्य बंद झाली. आश्रमातल्या संन्याशांनी मोठमोठाल्या ग्रंथाचं पठण चालू केलं. ते दिवस कितीतरी वर आला तरी चालूच राहिलं. दुपारी बुवानं आश्रमात भोजन केलं. सगळ्यांचा निरोप घेऊन बुवा निघाला. सुरुवातीला तो गावात गेला. काही तांदूळ खरेदी केलं. आता आपण स्वतः हिमालयाच्या हिमशिखरावर बर्फाच्छादित गुहात घोर तपश्चर्या करायची. या जगातल्या माणसांपासून दूर गेल्याशिवाय एकाग्रता साधत नाही. एकाग्रतेशिवाय ध्यान नाही. ध्यानाशिवाय मोक्ष नाही, असं स्वामी सांगायचे. बुवानं एका झाडाखाली बसून गांजा ओढला. आता बुवानं गंगेच्या विशाल पात्राकडं पाहिलं. आपण या प्रवाहाच्या कडेनं गेलो तर गंगा ही प्रत्यक्ष भगवंतांच्या जटेतून आली आहे. म्हणजे आपण भगवंताजवळ पोचू. तिथंच तपश्चर्या करू. जन्माचं बंधन आता असह्य झालंय. बुवानं उत्तरेकडचा रस्ता चालायला सुरुवात केली. तो विरळ जंगलातनं दाट झाडीकडे निघाला होता. वाटेत लागणाऱ्या गावात विश्रांती घेत होता. परत चालत होता. समोर डोंगरदऱ्या दिसत होत्या. पण त्याला रक्त गोठवणाऱ्या थंडीत देहदंडन करायचं होतं, म्हणून तो प्रवाहाच्या बाजूनं चालत राहिला. पण पुढं पुढं हे चालणं मुश्किल झालं. नदी आता खोल दरीतून घळ्यातून वाहत होती. बुवानं रस्ता बदलला. उत्तरेकडचा रस्ता आता घनदाट अरण्याने व्यापला होता. मनुष्यवस्ती विरळ होत चालली होती. तरीही बुवा चालत होता. ओबड धोबड तोंडावळा नसणाऱ्या रस्त्यावरून. बुवाजवळचा सिधा संपला होता. कालपासून मनुष्यवस्तीही दिसली नाही. पोटात पाण्याशिवाय काहीही नव्हतं. बुवाला खूप तहान लागली होती. आता तो घनदाट जंगलातनं निघाला होता. दुपार असूनही अंधारल्यासारखं दिसत होतं एवढं घनदाट जंगल.
एवढ्यात त्याला पाण्याची खळखळ ऐकू आली. तो त्या दिशेनं सावध चालू लागला, कारण पाणवट्यावर हिंस्र श्वापदं दबा धरून बसलेली असतात. त्याला तो खळखळ वाहणारा ओढा दिसला. बुवाला खूप आनंद झाला. त्यानं आपले पाय त्या पाण्यात बुडवले. हाताच्या उंजळीत पाणी घेऊन तोंडावर सपासपा पाणी मारलं. तशाच उंजळी भरून पिऊन टाकल्या. त्याला खूप आराम मिळाल्यासारखा वाटला. ओढ्याच्या पाण्यातनं तो बाहेर आला. चालायचाही त्याला कंटाळा आला होता. त्यानं एका विशाल वृक्षाखाली विश्रांती घ्यायची असे ठरवलं. तास 2 तास तो तिथेच बसून राहिला. पण त्याला एकाएकी आठवण झाली, आपल्याजवळ खाण्यासाठी काहीही नाही, शिवाय हे घनदाट जंगल. जवळची एखादी मनुष्यवस्ती शोधणं आवश्यक होतं. थोड्या वेळानं अंधार पडेल त्या अगोदर आपण हे सर्व करायला हवं. तो उठला, परत चालू लागला. सगळीकडे शांतता. तो डोंगर कपारीतून, दरीतून, पठारावरून कुठूनही चालून देहाला शिस्त शिकवत होता. बुवानं समोर एक उंच डोंगर बघितला. त्या डोंगराची वळणं घेत तो चालू लागला झपाट्यानं. चालत चालत बुवा एका कड्यावर पोचला. समोर खोलवर सपाट मैदान दिसत होतं, जंगलानं व्यापलेलं. दुपारी दिसला ओढाच त्या मैदानातून वाहताना दिसत होता. आता दिवस मावळतीच्या ओढीनं निघाला. या मैदानात ओढ्याच्या कडेनं मनुष्यवस्ती नक्कीच असणार. बुवानं तो डोंगर उतरायला योग्य उतार हेरला. आता दिवस मावळण्याच्या आत मनुष्यवस्ती गाठायची. पुढं लांबवर हिमशिखरं दिसत होती. त्या शिखरावरच एखादी गुहा आडोसा बघून तपश्चर्येला सुरुवात करावी असं त्यानं ठरवलं. आता आपलं ध्येय टप्प्यात आल्यासारखं बुवाला वाटू लागलं. तो त्या डोंगराच्या उतारावरून उतरू लागला. खूप वेळ लागला. परत दमल्यासारखं वाटू लागलं. बुवा आता सपाटीला आला. वरून घनदाट वाटणारं जंगल विरळ होतं. बुवा ओढ्याच्या काठावरून निघाला. थोडं चालल्यानंतर बुवा जाग्याला थांबला. हिरवळीनं नटले त्या ओढ्याच्या कडेला एक विशाल पिंपळवृक्ष दिसत होता. अंधाऱ्या गुहेच्या पुढच्या पिंपळवृक्षासारखाच. तो आणखी पुढं सरकला. त्या वृक्षाखाली एक साधू ध्यान करीत होता. डोक्याचं मुंडन केलेला, एकच पिवळं वस्त्र अंगाभोवती लपेटलेला. अरे, यानं घातलेलं आसन तर त्या अंधाऱ्या गुहेतल्या मूर्तीच्या आसनासारखंच. आणि या साधूच्या चेहऱ्यावरचं तेजही अनोखं. त्या साधूला बघून बुवा भारावून गेला. त्याला मनोमन वाटलं, खरंच आपल्या मोक्षाचा क्षण जवळ आलाय. या साधूला नक्कीच त्या मूर्तीचं गुढ माहीत असेल, त्याशिवाय चेहऱ्यावर एवढं तेज कसं येणार. तो त्या साधूला निहाळत बाजूला बसून राहिला, त्या साधूचं ध्यान संपण्याची वाट बघत. दिवस मावळत चालला. त्या मुंडन केलेल्या साधूचं ध्यान संपलं. त्यानं पाहिलं, आपल्यासमोर एक जटाधारी संन्यासी बसला आहे. साधूने त्याचं स्वागत केलं. साधूच्या वाणीतला गोडवा ऐकून तर बुवाला वाटलं, खरंच या साधूला त्या मूर्तीचा साक्षात्कार झाला असणार. आपण याला मोक्षाचा मार्ग विचारावा. त्यानं साधूला प्रणाम केला आणि बोलला, महाराज, आपण कोणत्या तरी महान गुरुचे शिष्य दिसता. होय, मी त्या महान गुरुच्या मार्गावरून चालणारा प्रवासी आहे. महाराज, आपण मोक्ष मिळवण्याचा मार्ग जाणता. होय, पण आम्ही त्याला निर्वाण म्हणतो आणि ते जिवंतपणीच मिळतं. हे कसं शक्य आहे? मोक्ष तर मेल्यावरच मिळतो. आम्ही मरणोत्तर आयुष्याला मानत नाही, किंमतही देत नाही. आम्ही वर्तमान काळातल्या आयुष्यातलं दुःख संपवून या जन्मात आम्ही निर्वाण मिळवतो. पण महाराज, यासाठी खूप तपश्चर्या करावी लागत असेल. होय, खूप अभ्यास करावा लागतो. शरीराच्या, मनाच्या प्रत्येक व्यवहाराचा. पण मोक्षाच्या तृष्णेनं नाही, कारण तृष्णा संपल्याशिवाय निर्वाण मिळत नाही, असं आमच्या शास्त्रानं सांगितलेलं आहे. साधूच्या या वाक्यानं बुवाच्या मनात ढवळाढवळ झाली. बुवाला वाटलं, आपण तर मोक्षाच्या लालसेनं या हिमालयात आलोय.
आपल्या आधीच स्वामी हिमालयात आलेत स्वर्गाच्या लालसेनं. स्वामींना बहुतेक स्वर्ग मिळालाही असेल. त्यांची हाडं कोणत्या तरी गुहेत पडली असतील, पण आत्मा स्वर्गात अप्सरांबरोबर मौज करत असेल, त्या सुंदर ललनांबरोबर. स्वामीचं ब्रह्मचर्य संपुष्टात आलं असेल, पण छे, ते तर केव्हाच संपलं होतं. बुवाला आठवला तो आश्रमात पार पडलेला पुत्र कामेष्टी यज्ञ. ती कुण्या धन्वंताची लावण्यवती पुत्रासाठी झुरत होती. पौर्णिमेच्या त्या प्रकाशात आपण आणलेल्या समिधा जाळत स्वामी अगम्य भाषेत अगम्य मंत्र म्हणत होते. पुढं सारं वेगळं. ती नार बघितली की आपल्याही वासना चाळवल्या जायच्या, पण आपण मोक्षाच्या मार्गाचे प्रवासी म्हणून न घोटवणारा कडुनिंबाचा रस घटाघटा प्यायचो, वासना क्षमाव्या म्हणून. तो साधू उठला. बुवा गडबडीनं म्हणाला, महाराज, मला आज रात्रीपुरता आश्रय मिळेल का आपल्या कुटीत? का नाही बंधू, आमचा मार्ग हा दुःखी गांजल्या माणसांसाठीच आहे. बुवा साधूच्या मागून चालू लागला. तो तेजस्वी कांतीचा साधू दमदार पावलं टाकत होता, जग जिंकलेल्या योद्ध्यासारखा. बर्फाळ शिखरावरून येणारा थंड वारा अंगाला झोंबत होता. अनेक वळणं घेऊन साधू एका विशाल मठाच्या अंगणात आला. बुवानं पाहिलं, डोक्याचं मुंडन केलेले अनेक साधू त्या मठात होते. सगळे सुखाचे साक्षीदार असल्यागत वाटत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. बुवाला वाटलं, आपण कधीच सुखी झालो नाही. आपण मोक्षाच्या वाटेवर एवढा देहदंड सोसतोय, पण प्रत्येक क्षण दुःख घेऊनच आपल्या पुढे येतोय. या साधूंना काय मिळालं की त्यामुळं हे एवढे सुखी दिसत आहेत? तो साधू मठाच्या विशाल दारातून आत गेला, पण बुवा मात्र डोळे विस्पारून ते दृश्य पाहतच राहिला. ज्याच्या शोधासाठी एवढा आटापिटा, तेच समोर उभं होतं. तीच मूर्ती अंधाऱ्या गुहेतली, पद्मासनातली, कानाच्या पाळ्या खांद्यापर्यंत लोंबलेल्या, डोळे अर्धवट मिटलेले, मुखावर तेच तेज, माणसांना सुखावणारं. बुवाला वाटलं ते अर्धवट मिटलेले डोळे आपणांकडेच बघता आहेत. बुवाला आपण स्वप्नात आहोत की काय तेच कळेना. एवढ्यात आवाज आला, बंधू, आत ये. बुवा दरवाजातूनच बोलला, महाराज, ही मूर्ती कोणाची? बंधू, हाच आमचा शास्ता, सर्वोत्तम गुरु, करुणाकर शाक्य मुनी तथागत. साधूनं त्या मूर्तीला पंचांग प्रणाम केला. बुवानंही हात जोडले. रात्री बुवासाठी सुग्रास भोजनाची व्यवस्था मठात केली. मठातल्या साधूंनी मात्र काही फळं खाल्ली. बुवांचं इतके दिवस भणभणणारं डोकं आज शांत झालं. तो सुखानं गाढ झोपी गेला. त्यानं वर्तमान आयुष्यातच मोक्ष भोगणारी माणसं पाहिली होती. इतके दिवस डोकं बधीर करणारं ते गूढ आपोआप उकललं गेलं होतं. सकाळी मठातल्या धावपळीनं त्याला जाग आली. मठात त्या करुणाकराच्या मूर्तीची पूजा चालली होती. तो कालचा साधू बुवाच्या जवळ आला आणि बोलला, बंधू, तुला वाटेल तेवढा विश्राम कर या मठात. मी निघालो, मला जायला हवं. बुवाच्या मनात गोंधळ उडाला. महाराज, आपण कोठे जाणार? एखाद्या भीतीप्रद गुहेत की रक्त गोठवणाऱ्या हिमशिखरावर? बुवा, नाही बंधू, मी या दोन्ही ठिकाणी जाणार नाही. साधू, मग? तो लांबवर डोंगर दिसतोय ना, त्या डोंगराच्या पलीकडे एक गाव आहे, दुःखात बुडालेला. त्या लोकांना दुःख मुक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी मी चाललोय. साधू म्हणाला. बुवाला कसं तरीच वाटलं, आपण मोक्ष आणि स्वर्गाच्या लालसेनं माणसातून एवढ्या लांबवर गिरीकंदरात आलोय आणि हा साधू तर गिरीकंदरातून माणसात निघालाय. बुवा मनातल्या मनात म्हणाला, धन्य तो शास्ता आणि धन्य तो मार्ग.
बुवाला वैयक्तिक मोक्षाच्या स्वार्थासाठी केलेली धडपड तुच्छ वाटू लागली. साधूनं आपलं भिक्षापात्र उचललं. संघाटी, वस्त्रा, इतर सामान असणारी पिशवी खांद्याला अडकवली आणि तो साधू उतरणीची वाट उतरू लागला. बुवानं सभोवतालच्या जंगलावर जवळच दिसणाऱ्या हिमशिखरावर नजर टाकली आणि तो दूर दूर जाणाऱ्या पिवळ्या वस्त्रातल्या त्या साधूला एकटक बघत राहिला. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.